विधायक विक्रम पाचपुते ने तुकाराम मुंडे द्वारा विवादित विज्ञापनों के खिलाफ की गई कार्रवाई का समर्थन किया है। उन्होंने कहा कि केवल नोटिस जारी करने से काम नहीं चलेगा, बल्कि नियमों के तहत कड़ी कार्रवाई जरूरी है। पाचपुते ने इस मामले में FSSAI और सूचना एवं प्रसारण मंत्रालय से पत्राचार किया है। उन्होंने कहा कि भ्रामक विज्ञापनों के मामले में उचित समन्वय के साथ सख्त कार्रवाई होनी चाहिए। चलिए एक नजर डालते हैं उनके विस्तृत बयान पर। ते मुळात म्हणजे काय झालं, हा माझा प्रश्न 4 जुलै 2025चा सभागृहातला हा प्रश्न होता आणि या प्रश्नामध्ये मी स्पष्ट त्यावेळेस मागणी केली होती की ॲक्टर्सला कुठेतरी नोटीस झाली पाहिजे, त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे, ॲक्शन झाली पाहिजे। अनफॉर्च्युनेटली त्यावेळेस काही झालं नव्हतं, पण आता आयुक्त तुकारामजी मुंडे हे ॲक्शन मोडवर आहेत, ते चांगलं काम करतात, पण नुसत्या त्यांना नोटिसेस देऊन चालणार नाही, पुढे जावं लागणार आहे। मग पुढे जाण्यासाठी इथे FDAकडे काही लिमिटेशन्स आहेत, म्हणजे मुंडे साहेबांनी ठरवलं तरी त्यांना काही मर्यादा आहेत, तर ह्या लिमिटेशन्स ओळखून मी FSSAIला काही पत्रव्यवहार केलेला आहे। त्याचबरोबर मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग इंडिया, म्हणजे भारताची जी आपली मेन उच्च शिखर संस्था आहे, त्याला सुद्धा मी पत्र लिहिलेलं आहे आणि कन्झ्युमर प्रोटेक्शन अथॉरिटी यांनाही मी पत्रव्यवहार केलेला आहे आणि याच्यामध्ये मी स्पष्ट सांगितलेलं आहे, हे जे सरोगेटेड ॲड्स आहेत त्यांना सरोगेटेड ॲड्स न ट्रीट करता यांना मिसलिडिंग ॲड्स म्हणून ट्रीट करावं, कारण सरोगेटेड ॲडच्या नावाखाली हे कोर्टातनं लगेच सुटून जातील, ह्यांना काही कोर्ट कोणती पेनल्टी करू शकत नाही, काही कारवाई करू शकत नाही। पण मिसलिडिंग ॲक्ट आपल्याकडे हा पिनलाइज करणारा एक ॲक्ट आहे, ज्याच्यामध्ये ॲक्च्युअलमध्ये हे ॲक्टर्स जे ॲडव्हर्टाईज करतात ते ब्रँडचीच ॲडव्हर्टाईज करतात, अशा ब्रँडची करतात। ते ब्रँड जरी ॲक्च्युअलमध्ये ते तंबाखूची जाहिरात करत नसेल, पण तंबाखू असणारेच पदार्थ विकणारी ही ब्रँड आहे, त्यामुळे यांच्यावरती इमिजिएट बेसिसवर ॲक्शन होणं गरजेचं आहे। ते मुळात मी सभागृहातच हा विषय मांडला होता। जर आपण कॉस्ट पाहिली, म्हणजे जेवढ्या अमाऊंटचं इलायचीचं यांचं सेल असेल त्याच्या काही पटींपेक्षा जास्त हे जाहिरातीवर खर्च करतात, असं कसं शक्य आहे? त्यामुळे याचं कुठेतरी आता ताळमेळ घालणं गरजेचं आहे आणि तो घातला पाहिजे आणि तो घालण्याच्या दृष्टिकोनातून आयुक्तांनी जे पाऊल उचललं आहे त्याला आमचं सरकारचं समर्थन आहे। गरज पडली तर कायद्यात काही तरतुदी करायची असतील तर त्यासुद्धा करायची आमची तयारी आहे।